रे मोन्या फोन घे ना. एक मिनिट ना ते घडत. हॅलो कोण? अरे म्हैसकर. हा बोल 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 बोल. हळू बोल हळू. मग तू नको हळू बोल. बोल बोल. काय कसं आहेस? हा कधी आला? अरे वा मुंबईत आला. किती दिवस राहणार आहेस मुंबईत? हा काय नाही त्याचं घर आहे मुंबईत. काळजी नको करू. हा काय कसं आहेस? किती दिवस राहणार आहेस मुंबईत? हा 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 हो हो का बर बर बर. अरे वा हे, शोभा ऐक ना त्याने आपल्यासाठी गावाहून फणस आणलाय. हा ठीक आहे. फणस खाव. फणस मला खूप आवडतात घरी. ओ फणस कित्येक दिवसात खायची इच्छा होती. विचार ना कधी कधी. हा मला मला पण आवडतं. थांबा. काय 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 कापा का बर का? अरे प्रत्येक फणस देतात ना त्यांनाच काय सांगतो कापून आणायला. नाही नाही त्यांना नाही कापायला सांगत आहे. कापा का बरका असे प्रकार असतात फणसाचे. बरका बरका म्हणजे कापा आणि बरका असे दोन प्रकार असतात. बरं का? कळलं? हो हो का. आणि अरे अरे काय आहे माहिती का शोभाला माहितच नव्हतं की फणसाचे दोन प्रकार असतात. कापा आणि बरका. बरका बरका म्हणजे बरका तसं नाही माहित नव्हतं बरं का असं मी म्हणत होतो. बर मग आता कधी भेटशील तू? हा हा चालेल चालेल. बुटीकवर ठेवलास तरी चालेल फणस. नाही मी त्याच बुटीकवर काम करतो अजून. हो 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 नाही नाही पण पुढच्या वेळेला मुंबईत आलास की भेटल्याशिवाय जाऊ नकोस बर का. नाही नाही फणस कापाय मला माहितीये. तू भेटल्याशिवाय जाऊ नकोस बर का असं म्हणालो. बरं का? बरं ठीक आहे ठीक आहे. हा काळजी घे बरं का. बरं का म्हणजे काळजी घे. हा चल मी निघतो. हा शोभा मी येतो. अरे फोन ठेव ना तू. हो फोन ठेवतो. मला थँक्यू. बरं ऐक अख्खा फणस घेऊन ये. नाही ते एक दोन गरे घेऊन येशील. सगळ्यांना वाटत बसू नकोस. नाही हा. पूर्ण फणस त्यांनी बुटीकवर ठेवलाय तो फणस. येताना घेऊन येतो शोभा. म्हैसकरनी. हा कळलं जा आता. मी येतो. हा म्हात्रे हो तुमचा मित्र फणस देऊन गेलाय. हो त्यांनी फोन केला होता मला. मात्र बरं आहे तुमचं. तुम्हाला गावाहून तुमचे मित्र फणस वगैरे पाठवतात. आम्हाला तर बाई अव्वाच्या सव्वा भाव देऊन विकत घेऊन खावा लागतात. सगळी औषधं वगैरे मारलेली असतात. चवही चांगली नसते. हे पण आता आपल्याला कशाला विकत घ्यायचंय फणस? म्हात्रे आहेत ना. काय म्हात्रे हा हो देईन ना. बघितलंस? माहिती होतं मला म्हात्रे आपल्याला काही नाही म्हणणार नाहीत. अगं नाही म्हणतीलच कसे. आपण एवढा वेळ तो फणस सांभाळून ठेवलाय म्हणजे त्यांना गरे द्यावेच लागतील. मोहन फणस तर छानच पिकलाय आणि अख्ख्या ब्युटीक मध्ये सुगंध पसरलाय. हो ना. मी एक काम करतो आज घरी घेऊन जातो. कापतो आणि उद्या सकाळी तुमच्यासाठी घरी घेऊन येतो. हा. म्हात्रे त्यापेक्षा सरळ सांगा ना की तुम्हाला गरे द्यायचेच नाहीयेत म्हणून. हा अहो नाही मी देतो ना. पण इथे कसं कापणार नाही का. म्हणजे इथे सुरी नाही हाताला लावायला तेल नाहीये. मग कसं कापणार? एवढं सगळं कशाला हवंय तुम्हाला? एक काम करा. तो फणस जमिनीवर आपटा. तो फणस फुटला की सगळे गरे आपोआप बाहेर येतील. अहो नाही हो असं कसं करणार? ओ म्हात्रे एक काम करा ना. ते गरेवाले बसतात ना स्टेशन जवळ त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडून कापून आणा. फार फार तर 10-20 रुपये घेतील ते. खूप छान आयडिया ही. म्हात्रे तुम्ही लगेच जा. अगं पण मोहन म्हणतोय ना की तो गरे कापून आणतोय म्हणून. मग तुम्ही कशाला त्याच्या मागे लागताय? खरंच उद्या घेऊन येतो ना मी. येतो. मग अहो विजया मॅडम त्या फणसाचा वास एवढा येतोय ना तर अजिबात राहावलं जात नाही हो. म्हात्रे मी काय म्हणते तुम्ही या कैचीने फणस कापा आणि हाताला हे मशीनचं ऑइल लावा. नको त्यापेक्षा मी घेऊन येतो ना. कापून मी आणतो ना उद्या. मात्र तुम्हाला जर आम्हाला द्यायचंच नसेल ना तर राहू दे. आता बोलून काही फायदाच नाहीये. हो हो बरोबर बोललीस तू माया. आपणच उगाचच आशा लावून बसलो होतो सकाळपासून.
बरं ठीक आहे, मी कापून आणतो. हा? पण माझं काम राहिलंय ते. म्हात्र्यावर आल्यावर काम करा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. लवकर जा आता, तोंडाला पाणी सुटले. बरं. अहो, अशा अचानक येत जाऊ नका तुम्ही. कुठे चाललायस तू? मी स्टेशनवर चाललोय. कशाला? अहो, हा फणस कापून आणायचंय. कोणता फणस? अहो, हा ज्याच्यावर तुम्ही उभे आहात तो. अहो, मी स्टेशनवर जातोय ना, कारण फणस कापून आणायचंय. आमच्या बुटीक मधल्या सगळ्यांना खायचंय. अशा कधी मदत करत नाही, पण खायला बरोबर येतात. मोहन, शोभाला कळलं ना तर ती रागवेल तुला. अहो नाही, शोभा नाही रागवणार. अहो, एवढा मोठा फणस आहे, खूप गरे निघतील. मी, शोभा आणि सासूबाई मिळून किती खाणार ना. आणि हा नुसता खायचा फणस आहे, म्हणजे ठेवून दिला तर खराब होईल. म्हणून ते कोणाच्या तरी पोटात गेलेले का वाईट नाही का. थोडे गरे बुटीक मधले लोक खातील, बाकीचे मी घरी घेऊन जाईल. तुला फक्त फणसच कापून हवाय ना? हो. मग मी आहे ना. हं? तू स्टेशनला कशाला जातोय? हे घे, यात गरे आणि यात बिया. थँक्यू. अगं माया, हळू खा, ठसका लागेल. पाणी पाणी. बघ, मी म्हंटल ना हळू खा, ठसका लागेल म्हणून. सावकाश सावकाश. हा. म्हात्रे, हा? यात काय? यात ना त्या फणसाच्या बिया आहेत. अरे मोहन, उद्या मिठाच्या पाण्यात उकडवून आणूया, खूप छान लागतात. हं? हो, आणतो. म्हात्रे, त्यापेक्षा एक काम करा, त्या बिया उकडवा, बारीक कापा आणि त्यात वाटण घालून त्याची उसळ करा. अहो, काजूच्या भाजीपेक्षा सुंदर लागते. चालेल चालेल, करतो. हा. म्हात्रे, हो. मी थोडे गरे घेऊ का? माझ्या मुलांना पण खूप आवडतात. अहो घ्या ना, मुलांसाठी घेऊन जा की, त्यात काय एवढं. घ्या घ्या. वा वा, काही म्हणा, आजचे घरे खूपच छान आहेत. हो हो. म्हात्रे, तुमच्या मित्राला आमच्याकडून थँक्यू सांगा. हा, हो, सांगतो सांगतो. हो ना, आज त्यांनी फणस आणला म्हणून आपल्याला खायला मिळाला, नाहीतर यावर्षी फणस खायचं फक्त स्वप्नच राहिलं असतं. हो, खरं या. अगदी अगदी खरं. म्हात्रे, मी 2 गरे घेऊ का अजून? हा, घ्या ना घ्या. काय मॅच झाली यार? पण हारतो काय? अरे का मारला? म्हणजे आम्ही सगळी मॅच बघितली. 12 तेव्हापासून बघत होतो. डेंजर झाली होती पण मॅच. मला वाटलं आता जाते आणि एकटा खेळला. सिंगल हँडेड. सगळीच खेळली. शेवटी अशी धाकधूक पडली होती ना. आता ह्यो काय करतोय काय नाही. तू काय करतो? काय मी तिकडे गेलो होतो, ऑर्डर होती ना माझी, तिकडे सामान द्यायला गेलो होतो. मोन्या काय आणलं रे? मच्छी? म्हटलं ना नाही, आज काय रविवार आहे का? नाही. त्याला विचारलं का काय आणले? हा, दूध. ए मोन्या इकडे इकडे. हा, तर वरती जा. अरे ये ना इकडे. अरे ए मोन्या, ये ना इकडे. अरे ये काय उशीर होत नाही. ये काय रे मोहन, काय आणलंय? मटण. ए बिंडोके, मटणाचा असा वास येतो का? मोन्या काय? फणस. हा, फणसाचं मटण. नाही, फणस
बटनाचे गरे आणलेत. फणसाचे गरे आणले. वा वा छान छान. विकत आणलेस वाटतं? नाही नाही, एक मित्र आला होता त्यांनी आणला. हा फणस कोकणातून आलाय? हो. ए, राहुल, आमच्या गावचा फणस अरे काय लागतो म्हणून सांगू. आहा, अरे एकदा खाशील ना सारखा खातच राहशील. हा, साखरेच्या पाकातून एकदम काढल्यासारखा गोड. नाही यावर्षी जाता नाही आलं, नाहीतर आणला असता नक्की. अरे सम्या, मोनेने आणलेत ना, ते खाऊन बघूया ना. हो. हे हो, हे बघ. नाही, ते नाही, हे. हे ठेव. एक मिनिट. घे. अरे नुसताच दुरावे पणच मोन्या, तू सांगितलं तसंच आहे. हो ना. ए मोठ, मला पण दे. बोन, अरे फणस खाल्ल्या खाल्ल्या गावची आठवण आली बघ. अरे लहानपणी ना फणस, आंबे, रातांबे भरपूर खाल्ले. मे महिन्याची सुट्टी लागली ना की सारखं गावाला पळायचो आणि नुसती मजा. ए, आता या कामाच्या व्यापात नाही जात आहे. फणस मला पण खूप इच्छा होती हो फणस खायची, पण इथे मिळेल का शपथ. गावावरून पण तसं कोणी येत नाही ना, नाही तर मागवलं असतं. समीर होती, तुम्ही आणलात फणस? मोहन आणला. मोहन भाऊजी, मला पण थोडे गरे गरे नसतील द्यायचे तर राहू देत. नाही नाही, नसतील कशी. घ्या ना, घ्या. थँक्यू. हो. मोहन, अरे लता वहिनी दिले. मी तर तुझा लहानपणीचा मित्र आहे. हा, दे. आणि आम्ही कोण आहे? हा, घ्या घ्या, तुम्ही पण घ्या, तुम्ही पण घ्या. हा, हा, हा. एक मिनिट मदन, एक मिनिट. फणस आणलाय. ए, माझ्यातले नाही. ए मोहन, याला पण दे रे घरे. दे. मालक द्या, बॅग द्या. ते राहू दे. शोभा कुठे? शोभा सोबत मावशींकडे गेले आहेत, आता येतीलच. हो का? हा, काय झालं मालक? मालक, तुम्ही गरे आणले आहेत ना? गरे आणले आहेत पण हे काय, दोनच गरे? हो. बाकीचे कुठे गेले? मोहनेची स्कूटर म्हणजे फणस घेऊन आला असेल. काय खाताय? गरे खाताय ना? कोणी दिले? आमच्या यांनी ना? गरे नाहीत वहिनी. हे ते अरे बोल ना. चाफ्याचं फुल आहे. सोन चाफ्याचं फुल आहे. मूर्ख समजता? हे चाफ्याचं फुल आहे, असा वास येतो. हा, आणि चाफ्याचं फुल कोणी खातं का? हा, खातोच ना. तुम्ही नाही खाल्लं कधी? एक नंबर लागतं, कधी खाऊन बघा, लय भारी लागतं. हा, हो का? मध्ये ते खाल्लं ना, शेवटचं होतं. मी तर तुमच्या समोर गेलं. माझ्याकडे पण नाहीये. माझं झालं. तुम्ही काय मला वेडी समजता? हा,
मी फसणार नाही अशी, लक्षात ठेवा. आमच्या यांना फसवून घेतलेत ना गरे, तर तिघांना पण मी बरोबर आता बघ. थांबा. अहो मालक, तुम्ही समजा घरी का दिले? आता कसं नाही म्हणणार मागितल्यावर, मग तू माहिती आहे तुम्हाला ना, त्या पिशवीत काय आहे? ते बिया आहेत फणसाच्या. मालक, सोबत नाही समजा कळलं ना तर लई रागवतील. हो ना, हो, काय करू सुचतच नाहीये काय. मालक, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी घरी आणते. हो ना. 2 गरे. तुला लाज नाही वाटत? बायकोने कधी नव्हे ते तुझ्याकडे काहीतरी मागितलं होतं, ते तिला आणून द्यायचं सोडून चाळीभर वाटत बसलास. आता मी काय खाऊ हे राहिलेले 2 गरे? शोभा तसं नाही. मला काही ऐकायचं नाहीये. चाळीमध्ये तूच वाटलेस ना गरे? बघितलं ना मी, सगळे फुकटचे हादडत होते. आताच्या खिशातल्या 2 रुपये सुटणार नाहीत. आणखीन कोणाकोणाला दिलेस? हा? खाली लता वहिनीला दिलं आणि बुटीक मध्ये माया मॅडम आणि प्रिया मॅडम दोघींना दिले. बघ भानू बघ, हे सांगायला सुद्धा त्याला लाज वाटत नाहीये. इथे बायको सकाळपासून गऱ्याची वाट बघते आणि तू अख्ख्या चाळीला वाटून आलास. हा? मला आत्ताच्या आत्ता गरे हवेत. शोभा ऐक माझं. सोबतही जाऊ द्या ना, ते झालं जाऊ द्या. तू गप काय मालकाची चोंबडी. मला आत्ताच्या आत्ता गरे आण. तर एक काम कर, अख्खा फणस घेऊन ये कोकणात जाऊन. मोहन भाऊजी, गरे मस्त होते. हा, हो. आताच संपवले. हो का? हो. मग तुम्हाला आवडले ना? अरे आवडले म्हणजे काय, प्रचंड आवडले. हो. परत कधी आणले तर द्या हा थोडे. हा हा. काय करावं, जाऊ दे, स्टेशन वरनं जाऊनच घरी घेऊन येतो. आता काय करणार आहेस? स्टेशनला जाऊन घरी घेऊन येतो आणि मग नाहीच मिळाले तर मग शोभाचा राग शांत होईपर्यंत थांबेन, मग जाईल. तू काळजी करू नकोस, तू आत्ता वरती चल. अहो नको शोभा. मी आहे ना, चल वरती. सोबत आहे, तू मला जेवायला वाढू का? मला नकोय जेवायला. या पिशवीत काय आहे? शोभाताई, यात गरे आहेत. गरे? बघू, हे बघा. म्हणजे ताई, मालकाने 2 पिशवी आणल्या होत्या. एका पिशवीत ज्यात कमी गरे होते ना, ते लोकांना वाटले आणि दुसरी पिशवी तुमच्यासाठी ठेवली आहे. हो का? मी उगाच बोलले मोन्याला. बघा की ताई, मालकांना किती वाईट वाटलं असेल. तुम्ही त्यांना काही बोलूच दिलं नाही. हो ना, मीच बोलले. कुठे गेला असेल काय माहिती. शोभा, शोभा सॉरी, मी तुझ्या मनाचा विचारच नाही केला. मी सगळ्यांना गरे वाटले पण तुलाच नाही मिळाले. मी गप्प बस आता. खरं तर मीच तुला सॉरी म्हणायला हवं. का? मालक, आम्ही दुसरी पिशवी बघितलीच नाही. ही पिशवी तर गऱ्याने भरलेली आहे. हो पण त्या पिशवीत तर गरेच होते ना. नाही. हे बघ तनु, एक काम कर, आईला नेऊन दे. हा, आणि अंजली आणि माधुरीला पण दे. त्यांना पण जरा कळू दे की माझ्या नवऱ्याला पण लोक काय काय देतात. होय. आणि हे बघ, तुम्ही पण घ्या. हा, होय. मालक,